प्रेक्षक नमस्कार. खरं तर आपण आलेलो कोपरे या गावातील खरं तर या ठिकाणी जवळच असणारी ही जी गुफा गड त्याला म्हणतात. खरं तर या गडदेमध्ये खरं तर जे काही व्यक्ती राहतात त्यांची या ठिकाणी मुलाखत घेण्यासाठी आलेले. परंतु आपण या ठिकाणी पाठीमागे बघतोय बघा किती सुंदर नजारा आहे, किती खरं तर मोठी गड आहे आणि त्या गडदेमध्ये आतमध्ये माणसं राहतात. त्यामध्ये 2-3 खोल्यांचं पार्टिशन खरं तर त्यांनी त्या गडदेमध्ये केलेलं आहे. एका ठिकाणी बैल आहे, त्यानंतर एक त्यांची स्वतंत्र या ठिकाणी झोपण्यासाठी त्यांची खोली आहे. त्यानंतर एक बाथरूम त्यांनी बनवलेलं आहे. त्यानंतर आतमध्ये एक अजून एक खोली आहे आणि त्यानंतर बाजूला बघतोय तर बाहेर बांधण्यासाठी खरं तर अजून एक त्यांनी तिथं एक असे रूम बनवलेले आहेत. म्हणजे त्यांच्या अनेक पिढ्या ज्या आहेत या गडदेमध्ये त्यांनी पिढ्या खरं तर गेलेल्या आहे, घालवल्या आहेत त्यांनी. आणि आत्ताची जी पिढी जी आहे ती सुद्धा अजून देखील त्या गडदेमध्ये राहते. तर आपण बघतो या ठिकाणी बघा, या ठिकाणी त्यांनी काहीतरी वाळत टाकलेलं आहे. आपण मगाशीच म्हणल्याप्रमाणे जो हिरडा आहे तो हिरडा आहे आणि हिरडा हा मोठा हिरडा झालेला आहे आणि हा हिरडा वाळत टाकलाय. हा कमी भावाने जातो खरं तर. त्या ठिकाणी काहीतरी मिरच्या टाकलेल्या आहेत, मिरच्या वाळत टाकलेल्या आहेत. हे शेवग्याचं झाड आहे घरासमोर, खरं तर शेवग्याचं झाड आहे. त्यानंतर इथे बघा गुलाबाचं झाड लावलेले. ही झाली गड बघा. इथे हा डोंगर बघा, हा दगड पूर्ण दगड आहे पूर्ण गड. त्यांच्या गडदेच्या आतमध्ये खरं तर यांनी बांधकाम केले आणि बांधकाम दगडांचं आणि मातीचं बांधकाम करून त्या ठिकाणी एक भिंत बांधलेली आणि त्या भिंत बांधल्यानंतर त्या ठिकाणी आतमध्ये वास्तव्य करतात. तर आपण जाणून घेतो, या ठिकाणी बघतोय आपण हिरवगार गवत आपल्याला दिसते. पावसाळ्यात ज्यावेळेस पाऊस असतो, पाणी असतं, त्यावेळेस इथून खरं तर पाण्याचा धबधबा खरं तर इथं खाली पडत असतो. इथे अजून देखील वळलंय आणि पाणी इथं साठलेलं अजून आहे आणि इथं समोरच गड आहे बघा. इथे या गर्दीमध्ये खरं तर या ठिकाणी माळवे कुटुंब जे आहे ते कुटुंब खरं त्या गर्दीमध्ये राहते. तर आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार, परंतु या ठिकाणी ते कुठेतरी बाहेर गेले, कामानिमित्त म्हणा, शेतात म्हणा, कुठेतरी जनावरांक या ठिकाणी गेलेले आहे. परंतु आपण पाहतोय त्या ठिकाणी बघा कणगी आहेत, ज्या जुन्या काळात त्यांचा जे भात आहे, भात त्या ठिकाणी ठेवण्यासाठी ते कणगीचा वापर केला जायचा, ते देखील आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जुन्या वस्तू देखील इथं पाहायला मिळतात. त्या ठिकाणी ते गिस म्हणतात, गिस जेणेकरून ते भाताचं रोप असेल काय असेल ते त्या गिसावरती शेतात नेतात. त्यानंतर तिथं कुळवे, म्हणजे अजून बरेच अवजारे आपल्याला तिथं पाहायला मिळतात. त्या ठिकाणी कुत्रा देखील आहे. सतीश इकडे कुत्रा दाखव. कुत्रा देखील आहे, कुत्रा झोपलेला आहे, कुत्रा देखील आहे. आणि शेजारीच बघा गडदेच्या वरती आजूबाजूनी झाड आहेत. खर तर ही व्यक्ती या ठिकाणी या गर्दीमध्ये राहतात. यांना कुठल्याही प्रकारची म्हणजे जंगली प्राणी असतील, जे काही वाघ असतील, बाकीचे अनेक प्राणी असतील, तरस असतील, म्हणजे अनेक प्राणी असतील, त्यांची भीती वाटते की नाही, खरं तर हा देखील आपल्याला प्रश्न पडतो. अनेक 2-3 पिढ्या म्हणायचे या ठिकाणी ह्या गर्दीमध्ये घालवलेल्या. आणि गर्दीमध्ये राहत असताना खरं तर ज्या आपण शहरामध्ये राहतो, शहराच्या ज्या सुख सुविधा आहे, आता इथे पाहतो आपल्याला इथं कुठल्या प्रकारची लाईट नाहीये, लाईट आपल्याला कुठलं कनेक्शन लाईटीचं दिसत नाहीये. इथं काही गॅस सुद्धा दिसला नाहीये, मला आतमध्ये गॅस दिसला नाही, शेगडी दिसली पण ती जुनी होती त्यांनी. परंतु या ठिकाणी कुठल्या प्रकारचे जसे शहरामध्ये आपल्या शहरातील मुलांच्या किंवा कुटुंबाच्या जे काही अपेक्षा असतात की आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे, परंतु या ठिकाणी आपल्याला ते तसं पाहायला मिळत नाहीये. हे लोक खरं तर गर्दीमध्ये राहतात. म्हणजे जी गर्दीमध्ये राहायची, आता जी पूर्वीच्या काळी जे आपण मागच्या पिढीत त्याच्या मागच्या पिढीत जे आहेत ते लोक खरं तर गर्दीमध्ये राहायचे. त्यावेळेस त्यांना म्हणजे त्या काळी गडदच असेल किंवा त्यावेळेस परिस्थिती तशी असायची, त्यामुळे लोक त्यांच्या शेतातले असेल, गडद असेल, त्या गर्दीमध्ये राहायची किंवा काय जे असेल ते साधन त्या ठिकाणी राहायचे. परंतु आता देखील या गर्दीमध्ये राहण्याचं धाडस करतात हे कुटुंब. खरं तर त्या ठिकाणी त्यांना सलाम आहे. आणि या ठिकाणी जे त्यांची मुलं असतील, त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न असेल, या ठिकाणी डोंगर उतरून खरं तर खाली जावं लागतं. आणि कोपऱ्याच्या
काही अंतरावरतीच खरं तर कोपऱ्याला जाताना जो रस्ता आहे त्या डांबरी रस्त्याच्या लेफ्ट म्हणजे डाव्या साईडला खरं तर हे गडद आहे, वरती डोंगर चढल्यानंतर गडद आहे. आणि त्या गडद्यामध्ये खरं तर एवढे ते जवळजवळ 5-6 माणसं या कुटुंबातली या ठिकाणी गर्दीमध्ये राहतात. आणि राहत असताना त्यांच्या ज्या सुविधा असतील किंवा आता महत्वाचा प्रश्न आहे गडद आहे, गडद्याच्या म्हणजे गडद किंवा गुफा म्हणायला ह्या गडद्याच्या आसपास इथे कुठे आपल्याला पाणी दिसत नाही, पिण्यासाठी पाणी दिसत नाही. म्हणजे पिण्यासाठी पाणी कुठून आणतात, काय आणतात, हा देखील मोठा प्रश्न आहे. हे शेतातले समजा हा डोंगर आहे, डोंगरामध्ये आता इथे पाणी नाही काय नाही, डोंगरावरती जे काही फुलगा हे पीक त्यांनी लावलेलं आपल्याला पाहायला दिसलं, परंतु बाकीचे जे आहे इथं कुठल्या प्रकारचं पाणी नाहीये. मग हे लोक पाणी आणतात तरी कुठून, हा देखील प्रश्न आहे. म्हणजे आणि यानंतर समजा एखाद्याला समजा रात्री उशिरा आल्यानंतर या ठिकाणी वाघाची वगैरे भीती असेल किंवा काय अनेक प्राणी असतील, त्या प्राण्यांची भीती म्हणा, इव्हन या गर्दीमध्ये राहत असताना रात्रीच्या वेळेस म्हणा बाहेर निघणं हे देखील मुश्किलीचं वाटतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडतो की लोक निघत कसं असतील का रात्रीच्या वेळेस बाहेर, किंवा जनावरं असतात काय असतात, एखाद्याला समजा जर रात्रीच्या वेळेस काही झालं, डॉक्टरकडे जायची वेळ आली किंवा काय आली, तर परिस्थिती अशी निर्माण होती तर जाण्यासाठी रस्ता देखील नाही, गर्दी म्हणजे पाऊलवाटी, आणि त्या पाऊलवाटीने आम्ही खरं तर इकडे आलो. आणि येत असताना ही आम्हाला गडद दिसली. अनेक दिवसापासून खरं तर गडदेवरती यायचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत होतो. माझ्यासोबत सतीश देखील या ठिकाणी येण्यासाठी बरेच दिवस प्रयत्न करत होता. त्या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी आलो. आल्यानंतर पाहिलं गर्दीतील अतिशय एक शांततामय वातावरण खरं तर आपल्याला इथे गर्दीमध्ये पाहायला मिळतं. आणि गर्दीतील ज्या ठिकाणी जे काही व्यक्ती होते ते या ठिकाणी राहतात ते आपल्याला या ठिकाणी भेटले नाही, परंतु आपण त्यांच्याशी बोलण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत. ते येतात तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबणार आहोत, त्यांची वाट बघणार आहोत. तर या ठिकाणी गरजेचं वास्तव्य, गरजेचं खरे म्हणजे त्यांची लाईफ, त्यांचं जीवन कशा पद्धतीने आहे हे देखील आपण पाहणार आहोत. म्हणून त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, कशा पद्धतीने खरं तर त्यांचं जीवन आहे हे देखील बघणार आहोत. आणि पाहतो बघा, हा नजारा बघा, गडद आहे. आताच्या काळातील, आताच्या पिढीतील लोक फक्त गडद त्यांना एक पाहण्यासाठी खरं तर एक उत्सुकता असते, किंवा एक त्यांना एक गमतीचा भाग म्हणून, किंवा एक करमणुकीचं साधन म्हणून, किंवा एक व्हिडिओ पाहत असतात की गडद कशी असेल काय असेल. परंतु याकडे गमतीचा भाग म्हणून बघू नका. खरं तर हे जे आपण वास्तव्य खरं तर म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करतो, हे कथा नाहीये, ही खरी स्टोरी आहे, खरी कहाणी आहे. आणि ह्या लोकांचं जीवन, जो आनंद आहे, जीवनातला आनंद, या ठिकाणी त्यांनी त्यांच्या अपेक्षा असतील, ह्या इच्छा आकांक्षा असतील, ह्या देखील तेवढ्या प्रमाणात ठेवलेल्या आहेत, आपल्याला पाहायला मिळतं. परंतु दुसरं या ठिकाणी सांगायचं म्हणलं तर या ज्या गर्दीतील व्यक्ती आहे ते कोपरे त्यांचं मूळ गाव आहे, आणि त्या कोपऱ्याच्या गावाच्या लगतच या ठिकाणी कोपरे गावाच्या लगतच ही गडद आहे, डोंगरावरती गडद आहे. आणि गडद हे आपण पाहतोय, या गर्दी त्यांचं सांगायचं कारण ही जे लोक वास्तव्य करतात ह्या गर्दीमध्ये, परंतु काही दिवसांपुरतं खरं तर यांचं वास्तव्य असतं असं मला समजतंय. उन्हाळ्याच्या दिवशी, उन्हाळ्याचे जे काही 3-4 महिने असतात हे खरं तर या ठिकाणी गर्दीमध्ये आता राहतात. हे याचं कारण असं की पावसाळ्यामध्ये त्यांच्या जनावरांचा चारा जो आहे तो या ठिकाणी डोंगरावरतीच, इथे जनावर सोडून दिल्यानंतर जनावर चरायला जातात. पावसाळ्यात त्यांना पाणी मिळतं, त्याच्यानंतर इथे कुठल्या प्रकारचं त्यांना म्हणजे जनावरांसाठी खरं तरी लोक या ठिकाणी या गुफेमध्ये राहतात, या गडदेमध्ये राहतात. आणि आपला जो उदरनिर्वाह आहे त्यांच्याकडे खरं तर म्हशी देखील आहेत. त्या म्हशींचं दूध असेल, दूध या ठिकाणी ते ओतूरला घेऊन जातात. तिथून खरं तर पायी खाली जातात, एसटी ची वाट पाहतात. एसटी आल्यानंतर त्या एसटी मध्ये जाऊन त्या ठिकाणी ओतूरला त्यांनी दूध घालण्यासाठी खरं तर इथून जात असतात. खरं तर या माळवे कुटुंबाचं खरं तर या ठिकाणी आपण कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. खरं तर हे लोक एवढ्या
जंगलाच्या याच्यामध्ये अजूनही देखील यांना वाघाची भीती वाटत नाही. वाघ कोणत्याही क्षणी या ठिकाणी मोठमोठे तारचे कंपाऊंड असू द्या किंवा मोठमोठ्या आपण पाहतो आता या ठिकाणी आपल्या खालच्या भागामध्ये पाहतो की वाघ जो आहे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघाचं प्रमाण वाढलेलं आहे. वाघ दिवसा देखील हल्ला करू लागलाय. माणसांवर म्हणा, जनावरांवर, शेळ्यांवरती, सगळ्यांना, कुत्रे असतील. आपण अनेक घटना बघितल्या तालुक्यामध्ये, अनेक घटना बघितल्या. ते माणसांवर देखील हल्ला करू लागला. परंतु ही लोक जे आहेत हे कुठल्याही प्रकारे त्या प्राण्यांना न घाबरता, जंगली प्राण्यांना न घाबरता हे देखील राहण्याचं धाडस करतात. आपण पाहिलं आपल्या या तालुक्याचे आमदार असतील, शरददादा सोनवणे असतील, खासदार अमोल कोल्हे असतील किंवा आजी माजी सगळेच प्रतिनिधी असतील. यांनी या ठिकाणी आता 2-4 दिवसापूर्वी खरं तर आमदार शरददादा सोनवणे यांनी खरं तर या ठिकाणी महत्वाची बैठक लावली आणि वन विभागाची आणि या ठिकाणी शासनाची खरं तर महत्वाची बैठक लावली आणि त्या ठिकाणी अनेक मुद्दे त्या ठिकाणी मांडले. व बिबट हा प्राण्याची खरं तर नसबंदी, त्याच्यावरती अनेक प्रश्न असतील. बिबट जुन्नर तालुका बिबट मुक्त करणार शरददादा सोनवणे यांनी खरं तर या ठिकाणी तालुक्यातील जनतेला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. आणि तेच आपण खालच्या भागामध्ये पाहिलं तर बिबट्याचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तरी सुद्धा या ठिकाणी ही गर्दीतील लोक एवढं मोठं धाडस करून या गर्दीमध्ये राहायचा प्रयत्न करतात. ते त्यांच्या जो उदरनिर्वाह या ठिकाणी करतात ते आणि एवढं मोठं धाडसाने या ठिकाणी राहतात हे देखील महत्वाचं आहे. त्यांचं कौतुक करणं देखील गरजेचं आहे. परंतु आपण बराच वेळ थांबलो परंतु त्यांच्या घरातील म्हणजे गर्दीतील जे पण राहणारे व्यक्ती आहेत ते अजून देखील आलेले नाही. आपण या ठिकाणी त्यांची वाट पाहून खरं तर आपण देखील त्यांची चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आपण गडद कशा प्रकारे त्यांच्या गर्दीतील जे काही रूम आहेत त्या पाहणार आहोत. आपण खोल्या ज्या आहेत त्या पाहणार आहोत. त्या ठिकाणी त्यांचे दूध जे आहे दुधाची किटली देखील आपल्याला पाहायला मिळते. आतमध्ये आल्यानंतर हा दरवाजा बसवलाय त्यांनी. गर्दीचं आतमध्ये बांधकाम केलेले आहे. आतमध्ये फक्त ही रूम आहे. त्या ठिकाणी मोठी खोली दिसते आपल्याला, अंधार दिसते सगळ्या गर्दीमध्ये. ही एक रूम आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यानंतर दुसऱ्या रूम मध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. बघा या ठिकाणी त्यांनी जे बांधकाम केले ते दगडाचं मातीचं बांधकाम केलं. इथल्या दगडी असतील त्या आणून हे बांधकाम त्या ठिकाणी केलेले. हा इथे एक देखील दरवाजा बसवलाय त्यांनी आणि हे मातीचं बांधकाम आहे. बांधकाम ह्या दगडांपर्यंत ज्या दगड आहे त्या दगडांपर्यंत केलेले. आतमध्ये आल्यानंतर पाहतो या ठिकाणी दुसरी एक रूम आहे. ही रूम या ठिकाणी बघतोय आपण. इथे देखील जनावरांसाठी या ठिकाणी त्यांनी रूम बनवलेले. मोठमोठे लाकडं खरं तर जुन्या काळचे जे मोठमोठे जे लाकड आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. दगडाची गुफा आहे. पूर्णपणे अंधार आहे. उजेड येण्यासाठी 2-3 त्यांनी बारीक छोटे जे काही हुंड्या लावतात पण त्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्याचा खिडकी बनवलेली. त्या ठिकाणी दुसरं एक पार्टिशन यांनी केलेलं. इथे त्यांनी बाथरूम बनवले. तिथेच बाथरूम बनवले. इथे हा एक रूम आपल्याला पाहायला मिळतो. बघा आतमध्ये आल्यानंतर पूर्णपणे भयंकर अंधार दिसतोय. इथे उजेड येतोय. त्या उजेडातून तिथे त्यांनी खिडकी ठेवली जेणेकरून हा गोठा दिसतोय. गोठा आहे आणि यानंतर इकडे आल्यानंतर बघा पूर्णपणे गर्द आहे. पूर्णपणे अंधार. इथे चूल आपल्याला दिसते. गॅस वगैरे काही दिसत नाही. चूल दिसते आपल्याला. या ठिकाणी बैल आहेत बघा. पांढऱ्या कलरचे या ठिकाणी बैल आहेत. 2 बैल आहेत. त्यांना देखील राहण्यासाठी स्वतंत्र या ठिकाणी पार्टिशन करून म्हणजे हा जो गर्दीचा नजारा आहे खूप मोठा नजारा आहे. या ठिकाणी उजेड इथं आतमध्ये उजेड येण्यासाठी इथं देखील खिडकी त्यांनी काढलेली आहे. म्हणजे ज्या रूम बनवल्यात हे देखील खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीचे आहे आणि राहण्यासाठी एकदम शांततामय वातावरण खरं तर इथं आपल्याला मिळते. आणि अजून एक या गुफेतील रस्ते म्हणजे तर तिथे आतमध्ये बघा आतमध्ये खोली आहे. ह्या खोलीतून आतमध्ये पूर्णपणे अंधार आहे परंतु टॉर्च ते लाईट लावतात त्याच्यातली इकडे खाली कोपऱ्यात इकडे हा
बघा आतमध्ये जवळजवळ 20 ते 25 फुटाचे मोठं आतमध्ये रूम आहे. आतमध्ये पाहतोय आपण, आतमध्ये पूर्णपणे अंधार आहे. म्हणजे इथे कुठल्या प्रकारची लाईटची व्यवस्था नाहीये, तरी देखील या ठिकाणी हे लोक राहतात. तर आपण अशा प्रकारे पाहिलं ते रूम, गर्दीतील ज्या रूम आहेत त्या पाहिल्या. आणि इथे दरवाज्यावरती लिहिले त्यांनी माळवे बंधू खरतर या गर्दीमध्ये राहतात. आणि आपण पाहिलं आतमध्ये जो काही गर्दीतील नजारा जो होता, गर्दीतील जे काही लोकांचं राहणीमान जे आहे ते पाहिलं. तर आपण इथेच थांबूया. प्रशांत धोत्रे, लोकशासन न्यूज, कोपरे.